इथं मंदिर आहे. ह्या व्ह्यू साठी आम्ही 35 to 45 मिनिट्स आम्ही ट्रेकिंग केले. रात्रीचे वाजलेत, तुम्ही बघू शकता 2:18 आलेत. सो आम्हाला सकाळी निघायचं आहे. सो एक्साइटमेंट पण खूप आहे, बट आम्हाला तयारी करायची. आम्ही कुठल्या गोष्टी विसरलो नाही पाहिजे. कॅम्पिंगला चाललो आहे ड्यूक स्नोजला. सो बेसिकली गाईज ड्यूक स्नोज अशी जागा आहे लोणावळ्यामध्ये हायेस्ट पीकवरती, जिथं शिव मंदिर आहे. सो आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही बघितलं नसाल तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण समजेल काय आहे काय नाही. टू गँग यू कॅन सी आमची तयारी झाली आहे. मॉर्निंगचे 10-18 झालेत. सो आम्हाला ऑलरेडी उशीर झाला आहे. सो सगळ्यात पहिले पार्थला कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर न्यू आयफोन ब्रो. अँड सोबत मयूरसुद्धा आहे. अँड आमची पाहुणी सो ती आली आज खोपोलीत, अंधेरीवरनं आली. ती एअर हॉस्टेज आहे, हवाई सुंदरी आमची. सो ती आज आमच्यासोबत आहे. तर आम्ही चाललो आहे ड्यूक स्नोजला. तर आम्ही निघतो आता. सो चला निघूयात. तुम्ही बघू शकता आम्ही फ्युलअप करायला आलो आहे. सो आमच्या इथनं गाईज पेट्रोल 17 किलोमीटरच्या हिशोबाने आम्हाला 200चा बास होतो. सो तुमच्या इथनं तुम्ही कॅल्क्युलेट करा, ग्रॅब करा की तुम्हाला किती पेट्रोल लागणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही बजेट बनवून या. तुम्हाला बजेट पण सांगणार आहे ड्यूक स्नोजला याचा किती होतो किती नाही. सो गाईज तुम्ही बघू शकता पार्थ दूध घेऊन आला आहे. सो आम्ही बाकीचं सामान तर घेतलं होतं, बट आता आम्ही या डिंगल्याला घ्यायला आलो आहे. आमचा डिंगला जामच फेमस आहे. पाऊस आलाय. पाऊस आल्यामुळे आमची झाली गोची. सो आम्ही तर थांबलोय, तुम्ही बघू शकता. आता आम्ही थांबलोय मॅगी पॉईंट झोन. सो कॅम्पिंगचा अख्खा माज जिरलाय, तुम्ही बघू शकता. पूर्ण भिजले, थंडी वाजायला लागले. सो आता पुढं किती पाऊस आहे ड्यूक स्नोजला त्याचा अंदाज नाही काय, कारण की हायेस्ट पीक आहे आणि डोंगरामध्ये जास्त जंगलात पाऊस असेल. सो सिटीमध्येच एवढा पाऊस आहे लोणावळ्यात. तर बघू आता काय होते पुढं. आम्ही ब्रेक घेतला आहे, भूक लागली होती. सो काहीतरी खाऊन पुढं निघू. चला काहीतरी खाऊन घेऊया. जर तुम्ही मुंबई साईडने येत असाल तर हा रस्ता दाखवतो तुम्हाला. हा मुंबईचा रस्ता आहे आणि हा मुंबई पुणे ओल्ड हायवे आणि तो समोर दिसतो तो एक्सप्रेस आहे. तर हा कच्चा रस्ता आहे रेल्वे. तर इकडनं तुम्हाला जायचं आहे. जर तुम्हाला टाईम वाचवायचा असेल सिटीमध्ये न घुसता तुम्ही इथनं ड्यूक स्नोजला इझिली कवर करू शकता. हा रस्ता पुढं जाऊन आयनेस ब्रिज, त्यानंतर लायन्स पॉईंटला पण जातो. तर तुम्ही इथनं जाल तर तुमचा टाईम वाचतो. चला क्लायमेट जामच भारी आहे. कधीतरी बाहेर निघा, एन्जॉय करायला. भावांनो निसर्गाचा आनंद घ्या, क्लायमेट बघा. मित्रांना घेऊन फिरायला, तुमच्या फॅमिलीला घेऊन फिरायला चाललाय. लोणावळ्यात फिरायला या. आता आम्ही चालू. ओके सो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. हा कुरवंडे गाव आहे लोणावळ्यातला. सो ही स्कूल आहे ग्रामपंचायतची. सो आपल्याला हा रस्ता आहे, कच्चा रस्ता, इथनं पुढं जायचं आहे. बट मला टेन्शन नाही, इथं आमचे रिलेटिव्स राहतात. माझा मामा राहतो इथं. सो त्यांच्या घरी आम्ही जरा फ्रेश होऊ, त्यानंतर आम्ही पुढं कंटिन्यू करूयात. पहिल्याच्या जमान्यामध्ये हा जो स्पॉट आहे त्याला नागफणी बोलायचे, कारण की त्याचा जो आकार आहे, तो जो चट्टान आहे, त्याचा आकार जो आहे तो नागाच्या फणासारखा आहे. सो त्याला नागफणी बोलतात. पण आत्ताची म्हणजे न्यू जनरेशन जे आहे त्यांनी हा ड्यूक स्नोज नाव ठेवलं आहे. सो ही सुद्धा तुम्हाला माहिती दिली. तर हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्हाला माहीत पाहिजे की ह्या स्पॉटला नागफणी बोलतात. ड्यूक स्नोज नंतर नाव पडलं आहे.
साप दिसलाय. सो गाईज फुल तयारीमध्ये आता आम्ही चाललोय ड्यूक्स नोजला. हा पीक पॉईंट हा सुरुवात आहे. इथून आपल्याला आता ट्रेकिंग चालू करायचे. सो तेच आपली गँग तुम्ही बघू शकता त्यांच्यासोबत चालू आहे. त्यांच्यामधून एक पण जण इथं आलं नाही आहे. पहिल्यांदा आले ती लोक. त्यांना घेऊन चाललोय फिरायला. सो गाईज हा जो माझ्या मागं बघताय तो कुरवंडे गाव आहे आणि हा आपला रस्ता बघू शकता. तर आम्ही चाललोय. कसं वाटतंय चरण तुला? सो या मॅडम आमच्यावर पहिल्यांदा ट्रेकिंगला आले. तर तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर? एन्जॉय करते फार. आज मम्मीला नाव आहे तुझं. दादू डोमेस्टिक म्हणजे काय? पिझ्झा. मग इंटरनॅशनल म्हणजे काय? अरे तेवढं माहिती असतं मी दुनियाच्या बाहेर असतो रे. डायरेक्ट बाहेर देशात. 12वी सायन्स असं तो बोलतो. इंटरनॅशनल म्हणजे आपल्या देशातले जे स्पेस आहे ना तो सगळा मोदी चालवतो. अरे देवा. तो मोदी तिला फोन मारा. आपण कुठं चाललोय? डोंट नॉट. कुठं चाललोय? डोंट नॉट. ड्यूड नॉट. नाही चढू शकत. बाद झाला. आज झाला इथंच कॅम्पिंग करू आणि आमचा मिरची पाडायला पण लागला. मित्रांनो तुम्हाला ना ट्रेकिंगची सवय पाहिजे. आजच्या जनरेशनला फक्त रील्स बघायचे आहेत, सोशल मीडिया चालायचं आहे. बट तुम्ही म्हणजे त्या झोनमधनं बाहेर या. तुम्ही दुनिया जगायला शिका. लाईक ट्रेकिंग करा, फ्रेंड्स लोकांसोबत एन्जॉय करा, ट्रॅव्हल करा. जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला खूप गोष्टी शिकायला भेटतात. माणूस मॅच्युअर होतो, समज येते जास्त, लाईक कसं वागायचं आहे. आणि ट्रेकिंगनी ना माणूस हील होतो डायरेक्ट. की खूप काही शिकायला भेटतं आपल्याला. मोह मायापासून आपण लांब होतो. दुनियादारी समजायला लागते. सो आता थोड्याच टायमात आपण पोहोचू तिथं. आता जो सरफेस आहे आता तिथनं आपल्याला आता जो डोंगर कडा आहे तो चढायला चालू करायचा आहे 1-10 मिनिटामध्ये. चला पुढे जाऊया. कैसे? कभी नहीं आएगा. कभी क्यों नहीं आएगा? कभी क्यों नहीं आएगा? मी आता सामान घेऊन येणार. हा मी पण सामान घेऊन नाही येणार. म्हणून तुम्हाला ट्रेकिंगची सवय पाहिजे. पुढे तू निसता की मला That's it. इथून मागचा व्ह्यू बघा गाईस. सो तुम्हाला कसं वाटलं? ही ट्रेकिंग कशी होती? वरती आहे का? पार व्ह्यू दाखवू का? ऑडियन्स व्ह्यू बघायचा आहे का तुम्हाला? आम्ही कुठे दाखवू? सो गाईज व्ह्यू कसा होता? हे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा की व्ह्यू कसा होता. अँड ह्या व्ह्यूसाठी आम्ही 35 to 45 मिनिट्स आम्ही ट्रेकिंग केले. सध्याला पावसापायी आता रस्ता म्हणजे नीट नाही आहे इथं. बट देन ऑल्सो आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. थोडा थ्रिल आहे. ही जागा जी आहे थोडी थ्रिल आहे. बट तुम्ही जर येत असाल तर जपून या. तुम्ही क्लायमेट बघा गँग. जस्ट म्हणजे नो वर्ड्स. आणि हा व्ह्यू बघा. जरा जपून येत असेल तर जरा जपून या गाइस. लिटरली मतलब ये जो लोकेशन है वर्थ इट है गाइस. यू कैन सी फाइनली वी रीच टू दिस प्लेस. चरण कसं वाटतंय? तुम्ही या पण जरा जपून या. जपून या. सो गाईस तुम्ही बघू शकता आम्ही टेंट लावायला घेतलाय. आम्ही स्पॉटवरती पोहोचलोय. सो कसं वाटलंय तुम्हाला? व्हिडिओ बघताय कसं वाटतंय तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर या स्पॉटला यायचंय तर माझा डिस्क्रिप्शन चेक करा. तिथं मी डिटेल्स दिलेत. ओके सो गाईज आमची आता कॅम्पिंग चालू आहे. टेंट लावून झालंय जसं तुम्ही बघू शकता. सो तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. पहिले आम्ही पूजा करणार आहे. शिवलिंगला दूध व्हायचं आहे.
त्याच्यानंतर आम्ही इथं चाय बनवणार आहे. थोडा फोन करूयात, ब्लॉग नंतर एंड करूयात. तर तुम्हाला मी बाहेरचं व्ह्यू दाखवतो. सो पार्थ तिथं तयारी करत होता सामान. हे गँग से हाय. यो सो हा व्ह्यू बघा गाईस. इथं मंदिर आहे. सो गाईज पूजा अर्चना झाले, भोलेबाबांचं आम्ही दर्शन घेतलंय. सो आता आम्ही इथं दूध गरम करत ठेवलंय. आम्हाला चाय बनवायचा आहे. भोलेबाबाचं दर्शन आम्ही घेतलंय. आता आम्ही इथं थोडी कॅम्पिंग लावली. तुम्ही बघू शकता की टेंट आहे इथं. सगळे आम्ही एन्जॉय करतोय. सो तुम्ही पण अशीच एन्जॉय करा तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत, फॅमिलीसोबत. तुम्ही या स्पॉटवरती येऊ शकता. लोणावल्यामध्ये कुरोंडा गाव आहे. तिथून तुम्हाला फक्त इथं 45 to 35 मिनिटची ट्रेकिंग करायची. त्याच्यामध्ये जेव्हा आपण चहा बनवतो तर त्याला एक इलायचीचा फ्लेवर आलाच पाहिजे. जाम भारी लागते चाय. जेव्हा आपण इलायची टाकतो ना चहामध्ये, तर इलायची टाकत जा चहामध्ये, छान होतो चहा. चाय बनाया गरम गरम, लेकिन दीदी नहीं पीती. जानू आधा तुकडा 50% मुझे मिला. ओके सो गाईज, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा. जर माझा कंटेंट आवडला असेल तर मला फॉलो करा अपकमिंग व्लॉगसाठी. सो तेच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लव यू ऑल.